संतोषजी, मी आपल्याकडून उत्तर या संदर्भातलं घेणार आहे, मात्र तत्पूर्वी अजितजी, केंद्रीय मंत्री अमित शहा असू देत किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असू देत, यांनी देखील किमान 25 वेळा शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप आज अमोल मिटकरींनी थेटपणे केलेला आहे। या वादात आता ही दोन नावं देखील जोडण्याचा प्रयत्न या ठिकाणच्या राजकारणात होताना दिसतो। विशालजी, मला असं वाटतं शिवाजी आणि संभाजी या दोन्ही नावांमध्येच आदर आहे, त्याच्या शेवटी जी लावलेला आहे। आपण एक गोष्ट लक्षात घ्या, शककर्ते युगपुरुष आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेत असताना कुणाच्याही मनामध्ये अनादर करण्याचा हेतू असणं शक्यच नाही। काय होतं, आपण या विषयापुरतं बोलूया। आता काय होतंय माहिती का, छत्रपती शिवाजी महाराजांचा खऱ्या अर्थानं सन्मान कोणी केला? कालच युनेस्कोच्या यादीमध्ये महाराजांचे किल्ले गेलेत, महाराजांचा वारसा जपण्याचा प्रयत्न नक्की कोणी केला? छत्रपती शिवाजी महाराजांवरती नाणं कोणी काढलं? शिवराज्याभिषेक शक्य राज्य कारभारामध्ये आजच्या कोणी सुरू केला? मला वेगळं काही अधिक बोलण्याची गरज नाही। आम्ही शिवप्रेमी आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानंच राज्यकारभार करतो। या विषयापुरतं जर बोलायचं झालं तर मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, हा जो युवक आहे याची बुद्धी जी आहे ती गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे, आणि त्याला हे माहिती होतं की मी प्रवीण गायकवाडांच्यावरती हल्ला केला तर मी संबंध महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होईल। आता ही आमची पद्धत आहे का अशा पद्धतीनं? तर अजिबात नाही। आणि आता येत्या काळामध्ये या अशा परिस्थितीमध्ये एखाद्याला असं काही घडवून आणून चर्चेच्या केंद्रस्थानी आणणं, आणि आता जो आरोप केला जातोय ना, मला असं वाटतं की मंत्र्यांनी फोन केला मग गुन्हा दाखल झाला नाही, त्याच्यासाठी जी कलम आहेत ती कलम 100% लावली गेली। आम्ही सुद्धा मागणी करू की याच्यामध्ये 307 लावता येईल का? आणि ज्या पद्धतीनं त्या मुलानं हे जे सगळं कृत्य घडवून आणलेलं आहे याच्याकरता PR एजन्सी नेमल्याचं आता प्रवीण दादांनीच सांगितलं। म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये नेमकं काय होतं हे आपल्या लक्षात येते। इतक्या छोट्या आणि फुटकळ गोष्टींकरता राज्याच्या नेत्यांना वेळ आहे का? कुणावरती तरी शाहीफेक घडवून आणा, कुणावरती तरी हल्ला घडवून आणा। मला असं वाटतं हे सगळं बालिशपणाचं आहे। अशा पद्धतीने माध्यमामध्ये चर्चा होणं सुद्धा अजिबात बरोबर नाही। आमचा हा विचार नाही, आम्ही अशा पद्धतीनं कृत्य करत नाही। त्यामुळे मला वारंवार हेच सांगायचंय की या सगळ्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा राजकारण पेटवलं जाईल। मोर्चे काढण्याची भाषा महाराष्ट्रामध्ये केली गेली, एखाद्या गोष्टीचं क्या हुआ बदनाम होय नाम तो हुआ अशा पद्धतीनं भांडवल करण्याचा प्रयत्न केला जाईल। प्रवीण गायकवाड आमच्याकरता सुद्धा अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व आहे, कारण ते सामाजिक चळवळीतून आलेले आहेत। परंतु ज्या पद्धतीनं संभाजी ब्रिगेडची एकूण स्टाईल राहिलेली आहे, एका विशिष्ट जातीला टार्गेट करायचं, घाणेरडं विकृत लिखाण करायचं। पण अजितजी, एका बाजूला जसं तुम्ही म्हणताय की तुमच्यासाठी ते आदरणीय आहे, सरकारसाठी जर आदरणीय आहे, तर मग संतोष शिंदे महाराष्ट्राला मान्य नाही। संतोष शिंदे, मला आपल्याला विचारायचे, जनसुरक्षा विधेयकाअंतर्गतही दीपक काटेंवर पहिली कारवाईची मागणी जोर धरताना दिसते, तसं सरकार करेल का? संतोषजी, शिवधर्म फाउंडेशनवर कारवाई करणार का सांगा? आणि राहिला संभाजी ब्रिगेडला, मगाशी बोलताना कोणतंही म्हणाल की संभाजी ब्रिगेडची स्टाईल होती, 100% या काटेवरती कारवाई करण्याची मागणी करणार। कारण मी आपल्याला सांगतो, कुठल्याही विचाराचा कार्यकर्ता असो, त्याला चळवळ करण्याचा, आंदोलन करण्याचा, आपले विचार मांडण्याचा निश्चितपणे अधिकार आहे। आणि आपण सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे। काटेच्या फेसबुक प्रोफाईलला आजही प्रदेश सचिव भाजप भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र असं लिहिलंय चव्हाण साहेब, आजही प्रदेश सचिव म्हणून लिहिलेलं आहे। हे आम्ही नाही म्हणत, मला तो अधिकार आहे की हकालपट्टी करणार का तुम्ही ते बघा। तरी देखील मी पक्षाच्या वतीनं जाहीर करतो की असं, आणि मला माहितीये 2 टर्म त्याच्याकडे कुठलंही असं पद नाहीये, परंतु असलं तर त्याची हकालपट्टी आता लोकशाहीवरती मी जाहीर करतो। परंतु ते तसं नाहीये, मला माहितीये 2 टर्म त्याच्याकडे कुठलंही पद नाहीये, हा क्रिमिनल वृत्तीचा आहे। ते विमानातनं जाताना काय काडतूस सापडली, त्याच वेळेला लक्षात आल्यानंतर कुठला तरी राजकीय पक्ष अशा माणसाला पदावर ठेवेल। जो काटे स्वतःच्या भावाच्या खुनाच्या आरोपामध्ये 7 वर्ष शिक्षा भोगून येतो, जो काटे पुण्यातून विमानातून प्रवास करताना 1 पिस्तूल आणि 22 काडतूस त्याच्याकडे सापडतात, जो काटे मनोहर पंत उर्फ संभाजी भिडेंसोबत त्या ठिकाणी फोटो असतात, कृपया संबंध लावू नका। आणि आज सुद्धा तुम्ही जाहीर करा, आमचं म्हणणं आहे तुम्ही जाहीर करा, आमचं म्हणणं की पोलिसांनी अधिक कारवाई आम्ही म्हणतो त्याच्या प्रोफाईलला आहे हे आम्ही सांगतो। बरं, अजितजींनी आधीच जाहीर केलेलं लोकशाही मराठीच्या या डिबेटमध्ये थेटपणे, मात्र संतोषजी मगाशी तुम्ही जो उल्लेख केला की ही तुमची स्टाईल असल्याचा आरोप हा लक्ष्मण हाकेंनी केलेला होता, त्यांना अशा पद्धतीने ब्लॅकमेल करण्यात आलं, त्यांचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले। सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला, कुठल्याही कार्यकर्त्याला
मला असं वाटतं लक्ष्मणराव हाके फक्त ओबीसीच्या चळवळीचं काम करतात म्हणून काही लोकांनी डोक धरून त्यांना मारहाण केली. ऐकून घ्या. बरोबर नाही हे असं. आवाज येतोय माझा? आवाज येतोय, बोला संतोष. शिंदे साहेब आपला आवाज येतोय, बोला. हा, संभाजी ब्रिगेडची स्टाईल याच्यासाठी होती, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंची छत्रपती शिवाजी महाराजांची ज्यावेळेस जेम्स लेनच्या माध्यमातून बदनामी झाली होती, हा. मला असं वाटत नाही इथं सक्षमताई आहेत किंवा आपण सगळे कुणीही जेम्स लेनच्या लिहिणाऱ्या त्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही. तुम्हाला जर राग आला तर तुम्ही तीच प्रतिक्रिया द्याल ज्या 72 पोरांनी केलं होतं त्याच्यापैकी मी एक आहे. बर, मला माहिती आहे शिवाजी महाराज, मी बोलू पण सुद्धा शकत नाही. इतकं भयानक केल्यानंतर आपण काय भांडारकर संस्थेमध्ये जाऊन आरती करणार का? नाही. एक लक्षात घ्या, ज्या वेळेस चारित्र्यावर शिंतवडे उडवले जातात, एवढ्या शत्रूची स्त्री जरी असली तरी आपण वाईट बोलत नाही, हा आपला संस्कार आहे. जर कुणाला वाटत असेल ती तोडफोड असेल किंवा अजून कुठली कारवाई, ती गरज आहे आणि ती गरज त्या काळात करणं गरजेचं होतं. ज्या काळात तुम्ही आम्ही जे पाठ्यपुस्तकं वाचले, अजित चव्हाण साहेब किंवा कोंढरे साहेब सगळीच आपण, आजही पुस्तकांमध्ये शिवाजी उठला, शिवाजी गेला, संभाजी गेला असंच लिखाण आहे. आणि मग त्याच्यावर आपण बोलायचं नाही का? तत्कालीन ज्या या 10 वर्षामध्ये ज्यांनी पुस्तकं लिहिली अत्यंत वादग्रस्त लिहिली, ऐकून घ्या, अत्यंत वादग्रस्त लिहिली. ऐका ना, पक्षावर येऊ नका, काही दुमत नाही. ऐका ना, माझं होऊ द्या. आमचा संबंध मला माहितीये तुम्ही भाजपचे नवीन प्रवक्ते झालात, एकदा बोला, एकदा ऐकून घ्यायला शिका. चव्हाण साहेब ऐकून घ्यायला शिका. बद्दल नाही बोलत. ज्या मनुवाद्यांनी जे चुकीचा इतिहास लिहिला आमच्या बहुजनांच्या चर्चा करूयात ना. बरं, लक्ष्मण, मगाशी तुम्ही